नमस्ते मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या होणाऱ्या 22 मेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की रात्रीच्या वेळेस किंचळत कला बाहेर येते आणि त्यावेळेस अद्वैतसुद्धा तिथे येतो. आबा त्याचबरोबर घरातील काही व्यक्ती बाहेर येतात. त्यावेळेस लगेच अद्वैत म्हणतो, काय झालं एवढं किंचळायला? त्यावेळेस कला म्हणते, माझ्या रूममध्ये उंदीर आहे. त्यावेळेस अद्वैत बघण्यासाठी जातो. त्यावेळेस अद्वैतसुद्धा म्हणतो, हो आहे उंदीर आहे रूममध्ये. त्यावेळेस आबा म्हणतात, आता कला झोपणार कुठे? तर कला तुझ्या बेडरूममध्ये झोपणार. त्याला काय झालं, नवरा बायकोच आहात ना तुम्ही? असं म्हणून आबाच आता कला आणि अद्वैतला एकत्र बेडरूममध्ये झोपायला पाठवतात. त्यानंतर कला आणि अद्वैतच्या बेडरूममध्ये येतात. त्यावेळेस कला म्हणते, मी खाली नाही झोपणार, माझी पाटण दुखते, मी बेडवरच झोपणार. असं म्हणून कला चक्क अद्वैतच्या बेडवर झोपते आणि त्यानंतर अद्वैत तिला अगं अगं म्हणतो, परंतु ती काहीच ऐकत नाही. त्यावेळेस अद्वैत तिला बघत कडेला बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर इकडे कला मुद्दामने सगळं काही करत असते आणि ती हसत असते. म्हणजेच आता कला आणि अद्वैतचे असेच गोड क्षण आपल्याला पाहायला मिळणार. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.